तेथे कैसे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेन रे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते. विठ्ठल विठ्ठल अर्थवैवासित पावना ती भासती पंचानन समाना. तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु. वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान. तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका. जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा. मज दिसदसो परम विख्यातो जो जान ब्रह्म याचा सुतो. नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा. जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नबाळी. कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी. साष्टांग नमन करीतसो. विठ्ठल अताभिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी. सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी. जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. विठ्ठल विठ्ठल काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी. तयाचे होता दर्शन तुटे देहाचे बंधन. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण स्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शांतीब्रह्म नाथबाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विढाला विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग भाजप पैठणच्या मालकांचा आहे. महाराज ती पकवादाची बॅग आणि तुम्ही इकून बसा. इकून ठेवा बॅग आहे इकडं. तुम्ही सारखा इकडं इथे या ना माझजवळ इथे या. बसा इकून काय या छान आहे. विढाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे. मालक ह्या अभंगाद्वारे एक पदवी बहाल करतात. ती पदवी आहे नर. काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी. शांतीब्रह्म नाथबाबा म्हणतात ज्यांनी कामावर आणि क्रोधावर जे प्राप्त केलं त्याला ते नर म्हणतात. वाक्य मालकांचं आहे. तुमच्या माझ्यासारख्यांनी अशी एखादी गोष्ट बोलली असती तर लोक म्हणले असते त्याच्या गोळ्या संपल्यात.
आणि आपली पात्रता बी नाही अशा गोष्टी बोलायची, योग्यता सुद्धा नाही आपली. वाक्य पैठणच्या मालकांचे. साक्षी ही भारदस्त लोकांची मानल्या जाती. भंगारे भोंगारे किती आरडू द्या, कोणी विचारित नसतं. त्यांच्या बायका भेट नाहीत त्याला. तुम्ही आम्ही कोण भेटणार आहेत? वाक्य किती मोठ्या माणसाचं आहे. आपण एखाद्या व्यक्तीला काम सांगावते, किती दिवस काम ऐकतो आपलं माहितीये का? त्याचं ना आपलं बरं येतं ओरख. ज्या दिवशी त्याचं ना आपलं विटलं का, त्या दिवशी ते पाठीमागं आपल्या नावानं सुपाऱ्या पुढे चलते. 36 वर्ष जगाच्या बापाने त्यांचं काम ऐकिले, विश्वाच्या मालकानी. कोणाला म्हणायचं विश्वाचा मालक? देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. बाकीचं इचकू नका. तुमच्यातला आणि माझ्यातला संवाद, दळणवळण क्रिया ज्याच्यामुळे चालू आहे तो एकच नारायण आहे, तो जगाचा बाप. आणि तो 36 वर्ष त्यांच्याकडे कामाला. 36 वर्ष किती कामं केली असतील कल्पना करा. महाराज बायको काम करते सांगितल्यावर, करत नाही असं म्हणत नाही, करते सांगितल्यावर. वारंवार जर जास्त ताण दिला तर ती पण म्हणते किती त्रास देता हो. विश्वाच्या मालकाला एकही काम सांगायचं पडलेलं नाही. न सांगता करी नाथांच्या घरी न सांगता 36 वर्ष ब्रह्मांडाच्या मालकाने काम केलंय. 36 वर्ष. मुलीचे 2 बाळंतपण व्हावं. माझ्या लहानपणी पूर्वीच्या काळात बऱ्यापैकी बाळंतपण होते. 5-5, 6-6, 7-7, 8-8. नाव काय ठेवा ते पण कळत नव्हते, इतके बाळंतपण व्हायचे. पण सगळी बाळंतपण बऱ्यापैकी ज्यांच्या पॅन्टीवाल्याला बाळंतपण कळायचं नाही, डिलिव्हरी, हे सगळी शक्यतो माहेरात व्हायचे. तर 1-2-3 बाळंतपण झाले, 1-2 झाल्याच्या नंतर आईला काय वाटायचं नाही. पण सारखे सारखे बाळंतपण जर होत राहिले आणि मुलगी माहेरात येत असती तर त्यावेळेला आई सुद्धा म्हणते किती त्रास देते ग, किती वेळेस मी करू ग. आई सुद्धा याचा विचार करते. पण विश्वाच्या मालकाने नाथांच्या घरी काम करत असताना तिळमात्र विचार केला नाही. त्या अर्थी पैठणच्या मालकांचा दर्जा किती मोठा असेल कल्पना करा, किती मोठा दर्जा असेल. पैठणच्या मालकांचं वैभव सांगत असताना मालकांनी एक शब्द खर्च केला. सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. राजे होते, वैभव भौतिक श्रीमंतीत नाथ बाबा राजे होते. आणि त्या मालकांचं वाक्य, कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला तो नर आहे. महाराज श्रुतीने प्रश्न केला नाथ बाबांना, गुरुवर्य नाथ बाबा, कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला तू व्यक्ती जर सापडली तर आपला फायदा काय? मालक म्हणतात, तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन. दर्शन हे अधिकारी लोकांचं पोषक असते. अधिकारी म्हणजे मी इकडचे म्हणत नाही, अध्यात्मातले. दर्शन हे अधिकारी लोकांचं पोषक असते. तुम्हाला सांगू का, वैचारिक पातळी ज्याची ढासळली त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्या हरामखोराचं पाप दर्शन घेणाऱ्याच्या बोकांडीवर पडत असते. विडाला म्हणून वाकत असताना दर्जेदार माणसांच्या पुढे वाकलं पाहिजे. खर तर वाकणं या संप्रदायाचा धर्म आहे. या संप्रदाय जर वाकत नसेल तर त्याला या संप्रदाय स्वीकारित नाहीत. पंढरीच्या लोकांना अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एकमेका म्हणजे कोणाच्या? लायक संपन्न लोकांच्या. कोणाच्याही नाही पाया पडायचं, लाचारी असते. दर्जेदार व्यक्ती, दर्जेदार. कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याचं दर्शन घेतलं की सगळी बंधनं तुटतात. जाऊ दे बाकीची बंधनं काय असतील, हे कशाला एवढं डोक्यात घ्यायचं. काल खाल्लेली भाजी आज सांगता येणं तर इतके काय लक्षात येतील. सोपं इतकं कळावा की दर्जेदार माणसाचं दर्शन घेणं म्हणजे त्याची संगती होणं, आणि त्याची संगती झाली की आपल्यातले विकार बाजूला जात असतात. त्याच्या संगतीत इतकं तरी लक्षात घेतलं तरी बस झालं. लय फार आतमध्ये घुसायची योग्यता तरी कुठे आपली? अहमन ब्रह्मन मायान इतकं कुठं कळत लगे आपल्याला? हा,
आमच्या एका मित्रांनी ते कळण्यासाठी 20 वर्ष घातले ना आता कीर्तनकार झालाय. आणि म्हणला आता तू हे दोन नातं पडले, आता तू लोकायला सांगायला किती वर्ष कळन विठाला विठाला. त्याच्यापेक्षा सोपं सोपं व्यवहारात कसं वागावं, घरच्या लोकांशी कसं वागावं, एखादा सदाचारी पुण्यशील व्यक्ती भेटला असेल त्याच्याशी कसं वागावं, हे कामावर आणि क्रोधावर जे प्राप्त केला ती लोक आपल्याला शिकवतील, ती लोक शिकवतील. इतका आपला फायदा होईल त्यांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर. तुटे देहाचे बंधन कसे तुटतात, तारुणोदयी जानत मनिरसे सहजापन. अरुणोदय आपल्या संप्रदायामध्ये सूर्योदय म्हणत नाहीत, अरुणोदय म्हणतात. पहाटेच्या काकड्यात सुद्धा तेच आलंय. उठा अरुणोदय प्रकाश झाला, अरुणोदय प्रकाश झाला, घंटा हरीचा चौघडा सुरू झाला, हरी काकड आरती समजाता, हरी अरुणोदय प्रकाश झाला. हे विकू नको, गोड खरा आवाज, देव चांगलं करेल तुमचं. सूर्योदय झाला म्हणत नाहीत, अरुणोदय का? कारण विश्वाच्या पाठीवर भगवान प्रकाश देवता सूर्यनारायणाचा रथ हाकण्याचं काम अरुणाने केलंय, बिनचूक केलंय, निष्ठेनं केलंय, सावधगिरीने केलंय. म्हणून त्याची पोच पावती या वारकरी संप्रदायातल्या दर्जेदार लोकांनी दिली. उठा सूर्योदय झाला नाही, अरुणोदय प्रकाश झाला. अरुणोदयी जाण, अरुणाचा उदय झाला की जुन्या काळातली माणसं शिकलेली नव्हती पण बुद्धीचं शिखर होती. तांबडं फुटलं म्हणायचे, तांबडं फुटलं म्हणायचे जिजा, एवढी तात्विक सादाचारी लोक होती. आणि हा प्रकार म्हणजे अरुणाचा उदय. आणि अरुणाचा उदय झाला, अरे झाला की सूर्य पाठीमागे येतच असतो. आणि सूर्योदय झाल्याच्या नंतर वस्तू दिसत नाही, हे फक्त चक्षुहीनाच्या बाबतीत खरं असेल. पण ज्याला दिसतंय त्याला सूर्योदय झाल्याच्या नंतर दिसणाऱ्या वस्तू कायमस्वरूपी दिसतात. अदृश्य वस्तू आहेत त्या दिसत नाहीत. रवी दीप विराधा अदृश्य दर्शने संस्कार, अदृश्य दर्शने रवी दीप हीरा एखाने, रवी दीप हीरा रवी दीप हीरा अदृश्य दर्शने संताची, अदृश्य दर्शने संताची, अदृश्य वैकुंठवासी स्वर्गीय प्रातस्मरणीय महंत भीमसिंह बाबा एकदा मंठ्याला त्यांचं कीर्तन या अभंगावर ऐकलं. चला, अदृश्यावर बोलण्याची ताकद त्या लोकांची होती, अधिकारी लोक होते, महात्मे होते. पण रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा, दिसणाऱ्या वस्तू दाखवतात. सूर्योदय झाल्याच्या नंतर अंधार शिल्लक राहत नाही. तमनिरसे सहजापन, तम म्हणजे अंधार. आणि कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याचं दर्शन झालं की बंधन शिल्लक राहत नाही. असं नाथबाबा सांगतात. एका जनार्दना शरण. पैठणच्या मालकांचं वाक्य, मोठ्या माणसांची साक्ष, याच्यात तिळ मात्र शंका नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विढाला तेथे कैसे भांडण रे, रामागड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेन रे. कामाची नाही ते क्रोधाची कैसा. काम जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या कामानं बड्या बड्यांना जर्जर केलंय.
कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी हरी कामारी कोतवाल याने नाडिले बहुतासी हरी हराची अप्रूप मैनाई नाडी कोतवाल को मिळाला रासी कामारी कोतवाल को मिळाला ऋषी कामाजी कोतवाल हे दोन दोन अभंग पाठ करणारे नाही, दहाबाचा अभंगावर पाठ कीर्तन करणारा बाळ्या नाही. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. कोणाला म्हणायचं जमदग्नी? 50-50 शिष्य, जटा धरायला 9-10, मिशा धरायला 7-8, हो आसन टाकायला 5-7, हो हे याच्यात खात नाहीत, हे याच्यात खातेत, इतके सांगायला 2-4 शेपटी हलिनार ते होते का ते? कोण जमदग्नी? कोण जमदग्नी? दृष्टितलो य भयं जना पाषाण भयं तरेषु यत्सर्वांकनेषु धान्यानां फलिताय जायते नाम. वैशान्यर भय सुदिय निकालो छंद पराभय लभयोरो यत दुर्वासा जमदग्नि मस्तिष्को यति कलाजनो मस्तिष्को यनि कलाजनो मस्तिष्को यनि कलाजनो. हे गिरगावच्या बाळून लिहिलेलं नाही, पुराण सांगते. पुराण महाराज या 5 अत्यंत रागीट लोक आहेत, त्याच्यापैकी जमदग्नी आणि दुर्वास. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. कोणाला म्हणायचं दुर्वास? महाराज दुर्वासाच्या पुढे पंढरीतला मालक लीन होत होता, लीन घामाघूम होत होता. दुर्वास आल्याच्या नंतर पंढरीतल्या मालकाला घाम सुटत होता, इतके दुर्वास अधिकारी होते, एवढे अधिकारी. एकदा दुर्वास नावाचे साधू त्या पांचटाच्या इथे गेलते, एका हलकटाची इथे गेले दुर्वास. बोलिलं त्यानं, गेले दुर्वास. कोण हलकट? दुर्योधन्या. त्या नालायकाची इथे गेले, हरामखोराची इथं, आणि त्यानं सेवा केल्याच्या नंतर वचनबद्ध केलं, काय भजन करणाऱ्याला त्रास द्या. आता वचनबद्ध केल्याच्या नंतर दुर्वास गेले भजन करणाऱ्याला त्रास द्यायला. कोण भजन करीत होते? पाहती पांडव खंड बनवासे परित्या देवाचे आठवे परित्या देवाचे आठवे परित्या देवाचे आठवे. काय ताकद महाराज. कोणाला म्हणायचं दुर्वास? एका हरामखोराचं ऐकून भजन करणाऱ्या पांडवाय करता वनात पोचले. दुर्वास पातला छळावयावनी मालकांचं पुरा पोचले तिथं. अर्जुनानं दुर्वासाला पाहिल्याबरोबर मान खाली घातली. कोण अर्जुन? कोण अर्जुन? अर्जुनाचा जर बाण सुटला एखाद्या जंगलात, त्या बाणाच्या आवेशानं त्याच्या भोवती झालेल्या वर्तुळाकार ध्वनीने 3 महिन्याची वाघीण आणि शिवहीन आवाजानं गर्भ गळत होता. गर्भ
त्याला अर्जुन म्हणतात. त्याला अर्जुन म्हणतात. त्याला अर्जुन. जे अर्जुनाची काशीतल्या मालकांनी पाठ थापटावी संग्रामे हरुजिंतीला, त्याला अर्जुन म्हणतात. गंधर्वाचा पवाडा केला त्यांना अर्जुन म्हणतात. झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणतात, त्यांना अर्जुन म्हणतात. आणि त्या अर्जुनानं मान खाली घालावी. काय ताकद असेल त्या दुर्वासांची, नाना काय ताकद असेल. आणि त्याही दुर्वासाची बेजारी कामान केली. कोण जमदग्नी, कोण कोण महाराज. एवढी सात्विक बायको भेटली, इतकी सात्विक की जिने आंघोळ केल्यावर मालकाचे पाय धुवायला पदरात पाणी आणा. पदरात आणू शकते एखाद्याची बायको? हाय की एखादा कीर्तन करायचं? मलाच नाही गावसाला. मी कीर्तन बंद करून त्याच्या बुटाचं मंदिर बांधीन. अशी बायको ज्याला भेटली असेल त्याला रट्टे हाणणारी भेटन. ते कोणाला भेटत आहेत त्याला काय आहे की नाही? कोणाला काय त्याला. आंघोळीला जायचे आई साहेब, आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर आंघोळ करायच्या आणि पवित्र गंगेला विनंती केली, तुझं पाणी घेऊन चालले. गंगेने विचारलं, लय लोक पाणी नाही देत, मला कोणी विचारितच नाही. पण ते तिला विचारित याच्या करता नाहीये. भांड्यात नेतेत ना, तांब्यात नेतेत, कमलुंडून नेतेत, घागरीत नेतेत, भांड्यात नेतेत, बकिटात नेतेत, याच्या करता विचारित नाहीत. हिने विचारलं याच्या करता. हिला पदरात न्यायचं होतं. पदर दोन असतात बायकांना, एक वटी पदर असतो आणि एक डोकं झाकायचा असतो. ज्यायचे ज्यायचे नवरे दुकानातून डोकं झाकायचा पदर साडी संघ संघ आणतात, त्या बायका झाकतात. आणि ज्याच्या नवऱ्यानं कापून टाकला त्या नाहीच झाके डोकं. आता जास्त त्याचा भाग झाला तो. हो, वटीपदर. वटीपदर पुढे पसरीला. वटीपदर कोणता? तुम्ही पूजेला बसल्याच्या नंतर एखादा महाराज, भागवतकार, रामायणकार, शिवकथाकार किंवा एखादा पूजे सत्यनारायणाच्या पूजेला बसले तर भूदेव तुम्हाला जो नारळ प्रसाद देतात, जे पदरात घेत असतात, तो वटी पदरात घेत असतात. तो वटी पदर पुढे केला आणि त्याच्यात पाणी आणलं. रोज नित्याचा नियम होता. घरी आल्याबरोबर पाद्यपूजा रोजची रोज रोज करायची. रोज 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 करायची रोज. एके दिवशी पदरात पाणी झालं नाही. माशाचा संसार पाहिला. काग जी, आज पाद्यपूजा केली नाहीस? किती वाजली होती माहिती? सूर्य मावळायला चालला होता. आज पाद्यपूजा नाही केली. नाही केली महाराज. मालक, जेवण झालंय? सेवकानं सांगितलं, स्वामी आज मालकीनबाई पाणी सुद्धा प्यायले नाही. ज्या पदरात, वटी पदरात पाणी आणून मालकाची पाय धुणारी माऊली आज पदरात पाणी येत नाही. शंका आली, आपलं पाप काय उतू आलं, याच्याकरता पाणी सुद्धा प्यायले नाही. तरी नाही सहन झालं बरं बुवा. तरी खेळ दिवशी डोकं तोडून टाकलं. मुलाला बोलिलं आणि सांगितलं, टाकून डोकं कापून टाक. कोणाला म्हणतात जमदग्नी? कोणाला म्हणतात दुर्वास? एवढ्या टोकाला गेलेली लोक, या टोकाला गेलेली कामाने येईना असं जर्जर जर्जर करून टाकले यांना. हरिहराची आभरू घेतो भय नाही. कोण हरी? कोण हरी? पंढरपुरातला मालक. कोण हार? काशीतला मालक. यांना सुद्धा बेजार केले. पंढरीतल्या मालकांना महाराज एक नालायक मरतच नव्हता. एक नालायक मरत नव्हता. तो प्रांताला दुःख देत होता, हरामखोर भडवा. हा, नाव सांगता येईल त्याचं तुम्हाला? किती भागवत ऐकल्यावर सुधरतान. जाऊ द्या, किती महाराज मेल्यावर पाठ करतान. पहिली गोळी मला घाला. तो मरत नाही, मरत नाही, मरत नाही. विश्वाच्या मालकाला 27 चुकापैकी एक चूक सांगतो पुन्हा. 19 तिथल्या होत्या, हे वेगळ्या येतात. कामाच्या बाबतीत 27 चुका. त्याची एक चूक केली ती वृंदेच्या बाबतीत. तिच्या नवऱ्याचं नाव सांगता येईल? क्या बात आहे, जालिंदर. आणि तो नालायक मरत नाही. म्हणून विश्वाच्या मालकाला काम तत्वात यावं लागलं. जाऊ दे, ते मधला भाग सांगत नाही, कळाला असं समजून घ्या. तितक्या गोष्टीमुळे विटेवरच्या मालकाला 349 गंगा इथे एकच बाहेर नेपाळ नावाच्या देशात
तिला गंडकी म्हणतात. या गंडकी नावाच्या गंगेत पाषाण होऊन पडावं लागलं. साधी गोष्ट आहे. देवाला दगड व्हावं लागतंय. इतकं कामी चित्रे. कोण हरी कोण शंकर? महाराज विश्वाच्या मालकीनीनं विश्वाच्या मालकाला म्हणजे पार्वती आई साहेबांनी भगवान शिवजींना सहज एके दिवशी परीक्षा तत्वात घेतलं. बघू बरं किती काय. तर मालकीनच एके दिवशी भिल्लिनीच्या रूपात आल्या. भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. भिल्लनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग. त्रिशूळ गेले डमरू गेले गेले व्याघ्रांबर ग. दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग. झाला पंचानन ग. त्रिशूळ गेलो डमरू गेलो. इतकी परिस्थिती. हरिहराची आबरू घेतो. भेटत नाही हो काम्या. इतका दाढी काम्या इतका दाढ काम्या. जमदग्नी दुर्वासांना बेजार केलं या काम्यानं. आणि हा काम ज्यानं जिंकलाय का हा एकच सूर्य आहे बुवा. हा एकच सूर्य एकच वरचा. ज्यानं कामावर आणि क्रोधावर जय प्राप्त केला तो लाखो सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. विढाला विढाला किती लोक दाखायचे काम जिंकणारे. रामायण चालू आहे ना. याच्यातला एक नंबरची व्यक्ती कामावर जय प्राप्त केला मारुतीराय. रामायणातली दोन नंबरची व्यक्ती कामावर जय प्राप्त केलेली सांगता येईल? लक्ष्मण. चला 3 नंबरची सांगता येईल? रामायण लावायचे, भागवत लावायचे, शिवपुराण लावायचे, सप्ते करायचे आणि महाराज श्रीमंत करायचे. तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी आहे का नाही? महाराज आणायचा खपक्या पाकिट द्यायचं त्याचं घर मस्त. तुम्ही असेच आपले उपरनं झटकिले की निघले ह्या लग्नात त्या लग्नात आहे का नाही? वा वा असेच कार्यक्रम केले पाहिजे. काय झालंय लांबी रुंदी वाढली याच्याकरता धर्म उंच जात नाही. धर्म उंच जाण्यासाठी खोली वाढली पाहिजे. खोली. विडाला मारुतीरायाने काम बांधवडी. हो काम बांधला. इतका आवडला काम इतका आवडला की मला वाटते कामाच्या अंगाला करकुंडे पडले असतील. इतका आवडलाय मारुतीरायाने. इतका बांधला इतका. एक जण म्हणला महाराज तुम्ही भरताला 1 नंबर का देत नाहीत? मी तुम्हाला नाही म्हणालो. हा मी तो भरत म्हणालो. तुम्ही माझ्यासारखेच भरके येत तुम्हाला कसं म्हणा. भरताना तर 14 वर्ष अंगाला काव लावली. लक्ष्मणानं काव नाही लावली तरी 1 नंबर का? त्याचं कारण आहे महाराज एकांतात काम जिरीता येतोय. एकांतात काम जाळता येतोय. महाराज जीवनभर बायको घरी ठेवून भाऊजाईची सेवा करण्यात काम आवडला. सामान्य गोष्ट आहे? साधी गोष्ट आहे? बायकोला घरी ठेवलंय आणि भाऊजाईची सेवा केली. एक तीळ भिजन इतका काम लक्ष्मणजीकडनं होता. म्हणून 2 नंबरचा साधू जिंकल्या लोकांनी काम. आणि ज्यांनी काम जिंकला कधी अधिकारी लोक आहेत. लखन लग्न झालं एक जणाचं. लग्न झाल्यावर गुरुजी थोडासा वेगळंच वैभव असतं 2-4 महिने. आणि माझं बी झालतं ना. झालतं म्हणजे काय मी आहे ना मंडळी सगळे झालतं म्हणजे आता एकदाच होत असते पुन्हा कशाला. ज्यानं लय वाऱ्या केलं त्याच्याकडून पाया पडतं पुन्हा आहे का नाही. अवघाव काम होतं ते. काय काय गोष्टी हिशाबातच पाहिजे आटोक्यातच पाहिजे. त्या अशा लय मोठ्या एकदा कुठलीही गोष्ट बघा पीठ टाकताना जितक्या वेगात काळी हलती का तितक्याच वेगात गोळे फुटत. पीठ जोरात पडन काळी दमानं हल्ली एकदा गोळे झाले पायानं हटलं तरी फिटत नाही. त्या गाठी सुपारीवाणी होत असतात. सुपारीवाणी ते नसतं कुठलं घेतं ते. पुन्हा 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 नसतं. त्याच्यात मजाच नसती. 2-4 महिने मोठं वजनात माणूस असतं. बायको मांडव परतणीला काय जावा ती तिकडे गेली की त्या वस्तूत दिसती कपाटात दिसती आरशात दिसती भिंगात दिसती. हो तिकून आलेल्या सप्रेम भेटीत दिसती. सगळ्या गोष्टीत दिसती. हो तत्वच असतं. हे आजचे असा विषय नाही का. पूर्वीच आहे.
मग नंतर 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 इतका गुळगुळीतपणा निष्ठून जातून इतकं खरबड होते की त्याला कोणी बी धरायला चूक नको म्हणतो. ते सुरुवातीला इतका संसार चोपडा असतो, इतका संसार चोपडा ऋषी, इतका चोपडा. मला लक्षात नाही या परिसरातलं मृदंग क्षेत्रातलं आमचे ऋषी महाराज सुद्धा आहेत. वा, ऋषीचं जरी नाव घेतलं नाही तर त्यांच्या आमच्या जुन्या माणसाचं घेतलंय आमच्या. आणि त्या रत्नाची कृपा म्हणून तू जन्माला आला ऋषी. विठाला विठाला. इतका संसार गुळगुळीत असतो सुरुवातीला, इतका गुळगुळीत, इतका गुळगुळीत. त्याला असं वाटतं की मला कोणी हात लावा ते घसरून मरण, असं त्याला वाटतं. मग नंतर इतका खरबड होतो की तो खरबडपणा सांगावा वाटत नाही. आणि ऐकणारे म्हणते ते पानचेटपणा सांगू नको गड्या, आम्ही आंबट झालो, आम्हाला नको सांगू, आम्ही आंबट झालो. संसाराचा चोपडेपणा ठराविक दिवस, किती दिवस माहितीये का? एखादं डुडूर होऊस तर, आणि त्या बायका बी तो रुकूच जीव लावते. तो एखादं होऊस तर इतक्या जीव लावत्यात. अबा बाबा बाबा, काय घरी जाऊस तर 30 फोन. एखादं लेकरू झाल्यावर महाराज सप्त्याला गेलाय. 50% प्रेमाचा तुकडा, चोपडेपणा 50% गायब. त्याला कोणतं केमिकल लावा पुन्हा ते चोपडं होतच नाही. 50% मालकाहून 50% पोरावर. आणि पोराचं लग्न होऊन त्याला पोरगं हो म्हणजे हिला नातू हो, 50% पोराहून 50% नातूवर. म्हाताऱ्याच्या आणि कुत्र्याच्या भाकरी संगच. कायमचा चोपडेपणा गेला की पुन्हा येतच नाही. खरबड कोणतं प्लास्टर करा ते लवचिक होतच नाही, काहीच नाही. कोणी बी असाच गुतला ना. याच्या मागची सगळीच लोक ना संसारात आलं की भानगडी आहेत ना. फलकट तो संसार, मालकांनी सांगा. वा, वैकुंठवासीनं तुराम बाबा म्हणायचे, हा भंग म्हणत असताना पुढच्या उत्तरार्धात जास्त वजन दिलं पाहिजे. हे थे सार भगवान. काय संसार दळी तू म्हणायचे, त्यानं अख्ख्या जगाला दळलंय. एवढा मोठा रावण, त्याची एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होत. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला, तर त्याला दळलंय. आपले काय कथा आहे. हे थे सार भगवंत फलकटे संसार. कामाव जय प्राप्त कोणी केलाय, कोणी नराचे आधीत. लग्न झालं एका व्यक्तीचं, जीवनात सात्विक सदाचारी पुण्यशील परमपावन पत्नी प्राप्त झाली. माहेरी गेली. हृदयस्थ रेशमाचं नातं, रेशीम गाठी म्हणायचे. हा काही पुराणातला शब्द नाही, पण हल्ली लोकांनी वरवरचित केलेला शब्द. घनिष्ठ प्रेम एकमेकाचं. बाई माहेराला गेल्या, चित्त लागलं तिकडं. ठरलेल्या दिवशी आली नाही. दिवस नेमून देल तामक्या अमक्या दिवशी मी धनी येईल, पण त्या दिवशी आलं नाही. कामावर जे प्राप्त सांगतोय, कामावर किती अधिकारी लोक आहेत पाय. आणि मग निघाले सासरवाडीला.
स्वतःचं गाव सोडून सासरवाडीला जात असताना मध्ये एक सरिता लागली, नदी लागली, मोठी तुडुंब भरली नदी आहे. पोहता येत असेल नसेल मला काही माहित नाही. इतिहास ग्वाही पुराण सांगते, इतिहास सांगते. उडी टाकली पाण्यात. पाण्यात उडी टाकल्याबरोबर काय प्रारब्धाची गती असती. एक आधार मिळाला आणि त्या आधारानं पाण्याच्या पलीकडे गेले. तो आधार लाकडाचा नव्हता, तो आधार नावेचा नव्हता, तो आधार प्रेताचा होता, मड्याचा होता, मड्याचा. आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी सांगितला. एक दफनविधी सांगितला, एक दहनविधी सांगितला. आणि भारत देशामध्ये या पुराण प्रणालीमध्ये वारकरी संप्रदाय ज्याला आदरानं मानते, पाहावे पुराणी विचारून, या संप्रदायात 3 प्रकारचा अंत्यविधी सांगितला. मातीत टाकणे दफनविधी, विस्तवात टाकणं दहनविधी, आणि काही राज्यामध्ये तुडुंब नद्या भरलेल्या असतात म्हणून सदाव्रत नावाचा विधी असतो. हे प्रेत शृंगारून एखाद्या पाण्यात सोडतात. अशी एक नदी तुडुंब भरलेली, त्या नदीमध्ये एक प्रेत सोडलेले. मला असं वाटतं त्या नदीत प्रेत पडल्याबरोबर त्याच्यातली मासे जलचर ती प्रेत खात असतात म्हणून तर त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. ते प्रेत वाहत वाहत बऱ्यापैकी, काही त्याच्यामध्ये मोठी एखादी जीव नसतील, काही नसतील, त्यांना सापडलं नसेल किंवा त्यांना दुसरं काही भेटलं असेल त्याच्याकरता या प्रेताला त्यांनी डोचिल नाही. ते प्रेत वाहत 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 खाली आलं आणि नेमकं ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं त्यांच्या हाताला ते प्रेत आल्याबरोबर, आता ते प्रेताला लाकडं वगैरे ताप असल्यामुळे ते बुडत नव्हतं. त्याचा आधार घेतला आणि पहिलं तीराला गेले. पण कोणाकडे जायचं होतं माहिती आहे का? बायकोकडं. प्रेत सडून गेलेलं होतं, सडून गेलेलं होतं. बऱ्यापैकी हृदय फुटलेलं होतं. ते मांसाचे तुकडे वगैरे घाण सगळी त्या नवीन लग्न झालेल्या त्या नवरदेव आपण म्हणू ना, त्यांच्या अंगाला ती लागलेली होती. पण एखादी गोष्ट अशी अशी मनात भरल्याबरोबर माणूस कशाचा विचारच करत नाही, करतच नाही. ते एक कामाचं एक व्यसनच आहे ना, व्यसनाचे व्यसनाचे. एका गावी मी मुक्कामाला गेलतो. त्या माणसाला बिडी वाढायचा नाद होता. आता बैठकीत आम्ही 2 जण झोपलेले होतो. त्याला बिड्याचा नाद. तर मी म्हणलं नका वडू. नाही म्हणले महाराज मला वडावंच लागते. ते म्हणलं वडा. आता मी वडा म्हणले होते ना 12 वाढ्या. म्हणलं तुम्ही एवढ्या कसं काय? नाही म्हणले त्याशिवाय माझी छाती मोकळी होत नाही. त्याची मोकळी झाली मै गत झाली. नाद असतो ना माणसाला, एक नाद असतो, नाद असतो, लय अवघड नाद. आता करावं काय? हिवाळ्याचे दिवस होते, नुकतीच दिवाळी संपलेली होती. खिडकी उघडी, बंद होती, थंडीमुळे बंद केलं, पण त्या धुरामुळे उघडी. उपरण्यानं वारे घेतले, ते धुपण बाहेर काढून दिलं. तितक्यात बाई गेली, म्हणजे लाईट. हो, मग चिमणी लावून टेबलावर ठेवली. त्याला काय पता नाही, ते झोपलेलंच होतं म्हातारं. म्हणजे तितकं धुपण आतमध्ये घेतलं होते, कशात बोलत. हो, त्यावेळेला त्याची छाती जरी एखाद्या चांगल्या MD डॉक्टरनं चिरली असती तर डॉक्टर जाग्यावर मेला असता. इतकं धोपण त्याच्या छातीत होतं, इतकं. हो, म्हणून डॉक्टर लोक पटकन तपासित नाहीत, आधी चिरीत नाहीत ना. लय मोठ्या तपासण्या करून करून मग चिरीत. तवरक मधलं चट गायब होतं ते. हो, नाही इतकं 12 बिड्याचं धोपण म्हणलं डॉक्टर जाग्यावर मरत ना. हो, कारखान्यापेक्षा बॉयलर मोठं आपल्याला त्याचं. आणि मग ते धोपण काढून दिलं. मग मला झोप लागली. पण ते उठलं, ते उठलं मला महाराज माय बिड्या गौसनत. म्हणलं रात्री 12 वाड्या. नाही म्हणलं 24 होत्या. 12 वाड्या, 12 शिल्लक होत्या. त्या कुठे येतात? मी तुमच्या आजोबासारखं आहे. म्हणलं काय करावं, आजोबासारखं आहे. नातोला जे आता किती का कमी वयात मारायला धुपण्यानं, आणि तरी आजोबा म्हणायला. म्हणलं त्या टेबलाच्या ड्रायव्हरमध्ये ते असतं ते वडायचं, ते टेबलचं त्याच्यात ठेवते. त्याच्या नातवाच्या नेमक्याच दिपाळीत उरलेले फटाके पण त्याच्यातच होते, आणि मी बिड्या त्याच्यातच ठुल्या. नाद किती बेकार असतो पाहणं, तलब किती बेकार. कुठला बी कामाचा असो, व्यसनाचा असो, किती नाद बेकार. म्हणजे गडबड किती बघा ना. बिडी म्हणून फटाका तोंडात धरला, पेटणं थुत्तर फाटणं सगळं. बचाळी तर जागेवरच पडली. बचाळी नाही कळायची तुला, हे दाताची पूर्ण बचाळी जागेवर पडली, जागेवर पडली, जागेवर. काय नाद बेकार. किती नादी चित्र, किती नादी चित्र पाहणं. तसं आहे संसारातला साधा नाद आहे का? अहो, ह्या इतक्या नादासाठी एकानं एवढं घर बांधलंय ते त्या आग्र्याला. हो हो, का ताजमहाल. आणि याच्यासारखं कोणी बांधुनी म्हणून साऱ्या मिस्त्रीचे हात तोडून टाकले. काय नाद आहे पान ते, आहे का नाही? किती किती नाद, तो नाद, लय नाद. तसा नादच म्हणावं लागेल ह्या व्यक्तीला. मड्यावर बसून गेली ती व्यक्ती, मड्यावर.
अहो मेलेल्या मड्याचं घाण मास अंगाला चिटकलेलं आहे. अहो मड पेटिल्याच्या नंतर धुर अंगाला लागला तर माणूस आंघोळ करतोय. दूषितो वयक्रिया प्रेता संस्कारे वैशान रस्ततो शुद्धिर स्नान रस्त तवा सचल स्नान पवित्र हो. 16 स्नानापैकी एक सचल स्नान करावं लागते. इतकी अपवित्रता सांगितली. कारण माणूस त्याच्यातला आत्मा गेला की हे याचे जीवाणू होतात का ते विषाच्या याच्या स्वरूपात तयार होत असतात. जीवाणू होत असतात ते माणसाला घातक असतात. म्हणून काही काही प्रेत डॉक्टर इतकं बांधून देतात घरच्याला सांगतात लांबून रडा अंगावर पडून रडू नका नाही तर तुम्हाला होईल. मागं झालता ना 2-2.5 वर्षात असंच होऊ लागलं. हो असंच होऊ लागलं ते कोरोनामध्ये. आणि असे काही काही आजार आहेत ना डॉक्टर पक्क बांधून देतात. मग रक्ताच्या नात्यातल्या माणसाला खेटू देत नाहीत डॉक्टर. हे तर कोण दिवशी सळलेलं प्रेत होतं पत्ता आहे त्याचा. पण कळालं नाही ना नादच असतो तो. पहिलं तिराला पोचले धोधो पाऊस चालू होता चिखलात बुटाडं तिथेच गेली. येले अंगाला काट्या बोराट्या वरवडीत संध्याकाळी इजा कडकड 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 धोधो पाऊस चालू. वाडा मोठा होता मोठा वाडा होता. आता एवढा मोठा वाडा एवढा मोठा दरुजा कोणाला हाक मारा कडल कडाल 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 इजा चमकू लागले. 2-4 चक्रा घातल्या आणि मग एक खिडकीतून दोर लोंबला होता त्याला चढून गोरी गेले. आतमध्ये प्रवेश केला. पावलं वाजल्याबरोबर त्या घरातलं कोणीतरी जागा झालं. दिव्याची वात पुढं केली पाहिलं तर पाहुणे येत. रत्नमाला ए रत्नमाला तुम्हाला ऐकू जाण्यासाठी जोरात बोलतोय. याला पाहिल्यावर ती बाई इतक्या जोरात बोलली असेल का. अगं रत्नमाला ए रत्नमाला काय गाई पाहुणे आलेत. काय बोलते आई एवढ्या रात्री आणि माझे मालक. काय वेळ काय झालाय मध्यरात्र आहे. रात्रीचा 1:15 वाजलेला आहे आणि एवढ्या रात्री माझे मालक. हो ग रत्नमाला मी दिव्याच्या प्रकाशात त्यांचा चेहरा बघितलाय. पाहुणे येत पाहुणे येत. मी बोलू कसं कारण ते जावा येत ना. पूर्वीच्या बायका शक्यतो जावायच्या पडून जात नव्हत्या. घंटा घंटा फोनवर बोलल्यावर काय होत नसतंय. त्याच्याशिवाय जावायचं प्रेमच कळत नसते ना. पूर्वीचा काळ वेगळा होता मला दर्जाच वेगळा होता. फार दर्जा होता. अध्यात्मातला सुद्धा दर्जा ज्यांनी जुनी लोक पाहिली का त्यांनाच कळाला असेल काय दर्जा असेल त्या काळातला. संसारातला सुद्धा दर्जा काय दर्जा होता हो. अहो माणसाला 2-3च पदार्थ खाला होती. जास्त काही पदार्थ नव्हती खाण्यासाठी पण दर्जात वागत होते. काय चटणी भाकरी तुरीच्या शेंगाच्या काळात त्या तुरीच्या शेंगाचं खळबट गावरान भेंडराच्या सोल्याची आमटी गावरान भेंड्या मुगाच्या शेंगात त्याच्या शेंगात सोल्याचं खळबट. या साध्या परिस्थिती असायच्या आतकरी गुरुची. पण वजनात माणसं काय सुनाची हिंमत आहे साचरा पडून जाताना पदर पडू द्या. काय दर्जात होते दर्जात. आणि सासरे तशा दर्जात राहत होते ना. ती स्वयंपाक करीत नसताना हे गलुल्या तिकडे जात नव्हता ना. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही आणि सून स्वयंपाक करताना ह्या गलुल्यानं चुलीला पाय लावून शाकायचं नाही. ती स्वयंपाक करताना ते तिथंच राखीच की तू याच्या पेटलेली धिलपी तोंडात हाणव हवा तुझ्या नालायक. पुन्हा म्हणतो आमची सून पदर घेत नाही. तू ही टाळू हाणायला पाहिजे नालायका. विठाला विठाला मला एक सांग का दर्जा हा एकानं सांभाळल्यानं नसतोय सगळ्यांनी सांभाळावं लागतो. एकमेकांना वजन एकमेकाचं सांभाळायचं हा नियमच प्रणाली होती. रत्नमाला अगं मी दिव्याच्या प्रकाशात पाहिलंय त्यांना. खरं वाटत नव्हतं ना तिला. खरं वाटत नव्हतं. समोर गेल्या मशाल पेटवली. मोठा वाडा होता. इझवलेली मशाल पेटवली आणि मशालीच्या प्रकाशात पाहिलं तर अंगाला ते मांस चिटकलेलं होतं पण पूर्ण घरात दुर्गंधी सुटली होती. पूर्ण घरात दुर्गंधी. मड्याचं मांस होतं अंगाला चिटकलेलं. प्रेताचं मांस होतं. जवळ नाही गेल्या लांबून पाहत होत्या. मालक आपण आलात. हो ग कसे आलात. काही नाही म्हणे पाण्यात वाहत एक लाकूड आलतं त्याचा आधार घेतला आणि इथपर्यंत आलं. लाकूड कुठं होतं ते प्रेत होतं. कामावर ज्यानं जे प्राप्त केलं त्याला सांगतोय ते सांगतोय तुम्हाला. ठीक आहे मालक. अंगाला पाहता तुमच्या काय येतं. मशालीच्या पत्नीच्या मुखाकडे पाहत असताना अंगाची परवाच नव्हती ना. परवाच नव्हती. स्वतःच्या रूपाकडे बघितलं शरीराकडे बघितलं
आता अंगाला मासाचे तुकडे चिटकलेले आहेत, घाणेरड मासे, कुजलेलं मासे. ठीक आहे, स्नान करू, थांबा थोडा. बऱ्यापैकी पावसात आल्यामुळं काही मास अंगावरनं निघूनही गेला असेल, पण काही चिटकलेली दुर्गंधी होती. मालक, दार बंद होतं, तुम्ही आलेत कसा? काय वेडी आहेस ग तू? तू माझ्यासाठी दोर सोडा होतास, मी कोण्या खिडकीतनं सोडा? गवाक्ष सव्य परोक्ष दाराय अस्तितो. गवाक्ष म्हणजे सवनं, वरून तर येऊ शकत नाहीत. अपसव्य सव्याम, डावी खिडकी उजवी खिडकी. मी या दारातून आलो, मशाल जवळ नेली तर काळा ठिक्कर भुजंग होता, सर्प होता. डोळ्यातून पाणी नाही आलं बुवा. कायावरुताय स्थिताया रोम रुदंती जायते चरमासलाघवन स्थितानां जगतांखिल प्रभोजना. त्याच वेळेला तोंडातून एक वाक्य पडलं, मालक धनी एक बोलू तुम्हाला? ह्या कातड्याच्या बायकोवर प्रेम करत असताना मड्यावर बसलात हे सुद्धा कळालं नाही. ह्या कातड्याच्या बायकोवर प्रेम करत असताना मड्यावर बसलात हे कळालं नाही. या कातड्याच्या बायकोवर प्रेम करत असताना काळा ठिक्कर भुजंग आपल्याला चावेल याची सुद्धा पर्वा करत नाहीत. इतकं प्रेम जर तुम्ही पंढरपुरातल्या मालकावर केलं असतं तर तुमचं किती गोड काम होईल. महाराज, कामाने अंधाधुंद झालेला व्यक्ती, कामाने अंधाधुंद झालेला व्यक्ती, पण मध्यरात्रीला बायकोला आठवण करून दिल्यावर त्याच वेळेला बायकोला बहीण म्हणले, त्या व्यक्तीचं नाव आहे संत तुळशीदास. म्हणून मालक पहिल्या कडव्यात